घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर शिवसेनेमधील फुटीचा परिणाम हा नगरसेवकांवर देखील पाहायला मिळतोय. आमदार खासदारांपाठोपाठ काही नगरसेवकही जाणार असल्याचं बोललं जातंय. शिवसेना आता नगरसेवक देखील गमावणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. अनेक नगरसेवक आमदारांच्या संपर्कात आहेत, त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडणार की काय असं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. आणि यानंतर बातमी आहे ती म्हणजे एकतर गुवाहाटीमध्ये मोठ्या घडामोडी घडू लागलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांची वकिलांच्या फौजेसोबत गेल्या 2 तासांपासून चर्चा सुरू आहे. हॉटेल रेडिसन ब्लूच्या 3ऱ्या मजल्यावर ही चर्चा सुरू असून या बैठकीमध्ये शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर कायदेशीर लढाईबाबत ही चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येतेय. तर शिवसेना आमदारांना आणि खासदारांना आपल्याकडे खेचून घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाकडे कसं येईल याकडे लक्ष केंद्रित केलंय. यासाठीच्या कायदेशीर लढाईसाठी एकनाथ शिंदे सज्ज झालेत. विशेष म्हणजे या कायदेशीर लढाईसाठी भाजपच्या कायदेपंडितांची मोठी फौज आता त्यांच्या सोबत असल्याची माहिती मिळते. पक्षाचे 2/3 आमदार माझ्या सोबत आहेत आणि त्यामुळेच माझ्या सोबत असलेला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असा दावा शिंदे यांच्याकडून केला जाऊ शकतो. त्यासाठी विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर या सगळ्या राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. त्याचे